नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात बिना मावा बिना पाकाचे अगदी हलवा स्टाईल असे स्वादिष्ट पेढे बनवून दाखवणार आहे की जे खायला खव्याचे पेढेसारखे खूप स्वादिष्ट लागतात, की तोंडात टाकताच विरघळेल आणि बनवायलाही खूप सोपे आहे। आणि ह्या पेढ्यासमोर तर तुम्ही मार्केटचे पेढे खायला विसरून जाल। तर चला मग वेळ नाही घालवता पटकन अगदी हलवा स्टाईल गरमागरम पेढे बनवूया। त्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये घालूया अर्धा कप तूप, म्हणजे 7 ते 8 मोठी चम्मच तूप। आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये घालूया 1 कप म्हणजे 250 ग्रॅम बेसन। तुम्ही पॅकेटचे बेसनसुद्धा वापरू शकता। गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच्या मध्यात ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहत असून बेसनाला तोपर्यंत भाजायचे आहे जोपर्यंत बेसनाचा कलर छान गोल्डन होत नाही आणि तूप सोडत नाही। आपल्याला बेसनाला लो फ्लेमवरच भाजायचे आहे। जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर काय होईल, बेसन जळून जाईल आणि पेढे खायला चविष्ट लागणार नाही। म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तुम्ही वाटल्यास तर हे पेढे तुपाऐवजी तेलातसुद्धा बनवू शकता, पण बर्फी असो, पेढे असो किंवा मिठाई असो की जे साजूक तुपातच बनवलेली चांगली लागते, म्हणून शक्यतोवर तुम्ही तुपातच बनवायची। खरंच मंडळी, हे पेढे खूप लवकर झटपट बनवून तयार होतात आणि खायला तर अगदी माव्याचे पेढेसारखे खूप स्वादिष्ट लागतात, की कोणी ओळखणार सुद्धा नाही की आपण हे पेढे घरी बनवले आहे। तर किचनमध्ये खूप छान सुगंध दरवळत आहे व बेसनाचा कलरही छान गोल्डन आलेला आहे आणि बेसनाने हळूहळू तूप सोडायला सुरुवात केली आहे व सुगंधही खूप छान येत आहे। याचा अर्थ बेसन परफेक्ट भाजले गेला आहे। आता पेढ्याला टेस्टी बनवण्यासाठी आपण यामध्ये टाकूया 1/4 कप म्हणजे 5 ते 6 मोठी चम्मच मिल्क पावडर, ज्यामुळे पेढे अगदी खव्याचे पेढेसारखे खूप टेस्टी लागेल। सोबतच टाकूया 1/4 कप खोबऱ्याची किस, ज्यामुळे पेढ्याची लुकिंग आणि टेक्स्चर खूप छान येईल। तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं हलकेसे भाजून घेऊयात, ज्यामुळे मिल्क पावडर आणि खोबऱ्याची किसाचाही कच्चेपणा निघून जाईल। तर सगळे साहित्य व्यवस्थित भाजले गेले आहे। आता यामध्ये घालूया 1 कप म्हणजे 250 मिली दूध। ज्या कपाने आपण 1 कप बेसन घेतले आहे ना, त्याच कपाने 1 कप दूध घ्यायचे आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत राहायचे, ज्यामुळे गुठळ्या बनणार नाही। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहत असून तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे कढईला सोडत नाही आणि याचे छान गोळा होत नाही, म्हणून सतत हलवत राहायचे आहे। पहा, मिश्रणाने कढईला पूर्ण सोडून दिले आहे। तर आता आपण यामध्ये घालूया 1 कप पिठी साखर। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर पिठी साखरलाही व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात आणि सतत हलवत राहायचे। खरंच मंडळी, याला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिटच लागतील। तर पहा, याचे छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे। आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये घालूया 1 चमच वेलची पावडर, ज्यामुळे सुगंध खूप छान येईल। तुम्ही वाटलंस तर या कंडिशनला यामध्ये तुम्हाला जे एसेन्स आवडत असेल, जसे व्हॅनिला, केसर, केवडा इत्यादी, ते टाकू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सोबतच टाकूया 1 चमच तूप। हे टाकणे ऑप्शनल आहे, परंतु तूप टाकल्याने काय होईल की पेढ्यात छान शायनिंग येईल आणि खायला खूप स्वादिष्ट लागतील। तर तुपालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आपलं पेढ्याचं मिश्रण बनवून तयार झालं आहे। आता गॅस बंद करूया। सध्या मिश्रण खूप गरम आहे,
तर 5 मिनटं हलकेसे थंड करून घेऊयात। तर मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे, तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर चला आता आपण पटकन पेढे बनवूया। तर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि यातलं असं लिंबाच्या आकाराचं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोल करायचं आणि मधात हलकंसं प्रेस करायचं। आता डिझाईनदार पेढे बनविण्यासाठी मी इथे हे टूथपिक घेतली आहे। तर टूथपिकने असे हलकेसे कट लावून घेऊया। तर पहा किती छान डिझाईनदार आपला पेढा बनवून तयार झाला आहे। तर याचप्रमाणे आपण सारे पेढे बनवून तयार करून घेऊया। तर रेडी आहे आपले झटपट बनणारे अगदी हलवाई स्टाईल गरमागरम पेढे। पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे। तुम्ही वाटलंच तर यांना असे प्लेनसुद्धा बनवू शकता। आता अगदी मार्केटसारखं लुक देण्यासाठी थोडीशी तुटीफुटी लावून डेकोरेट करून घेऊया। तुम्ही वाटलंच तर ड्रायफ्रूटने सुद्धा डेकोरेट करू शकता। पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे। वाटते ना अगदी मार्केटच्या पेढ्यासारखी सुपर। मी तुम्हाला एक पेढा तोडून सुद्धा दाखवते। पहा आतून टेक्स्चर किती छान मस्त आलेला आहे की जे तोंडात टाकतेच विरघळेल आणि खायला तर इतके स्वादिष्ट लागतात की तुम्ही याच्यासमोर मार्केटचे पेढे खायला विसरून जाल। तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला हे झटपट बनणारे पेढे एनी टाईम कधीही बनवू शकता। जर तुम्हाला माझी आजची पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।